तर तुम्ही अजून काय प्लॅनिंग मध्येच अटकले? अहो तुम्ही हे प्लॅनिंग खेळत राहणार आणि ते सत्या मंजू तिथं आपला गेम ओव्हर करणार. द्या ना आता तरी फ्री हँड द्या मला. डॅडी साहेब तुम्ही काय बोलले? थोडे दिवस अंडरग्राऊंड हो, झालो ना तडीपार. मला फक्त एकदाचा फ्री हँड द्या, नाही ते अख्ख्या सुर्वे खानदानावर नांगर फिरवलं ना मी, नाव आर्यन नाही सांगणार. एक फ्री हँड फक्त, त्या अख्खं सुर्वे खानदान संपवेल मी. चितेला आग द्यायला सुद्धा कोणी उरणार नाही. शांत शांत राहा जरा. डोक्यात बर्फ ठेवा. बर्फाशी दोस्ती करायला शिका जरा. याचं उत्साहाच्या भरात काय करायला जातात, तोंडावर पडता, आम्हाला निसरावं लागतं नंतर. आर्यन, हे बघ, आपल्याला खूप शांत डोक्याने आणि नीट विचार करून काय ते पुढची चाल खेळावी लागणार आहे. नाहीतर आपले पण हात आगीत भाजतील. ताईडे दिसत नाही का? भाजलंय सगळं. आता आपल्याकडे वेळ नाहीये, सगळ्यांना संपवायला लागेल. दोघांची चिता अशी जळताना बघायची मला. डोंट वरी आर्यन, तुझं हे स्वप्न सुद्धा आपण लवकरच पूर्ण करूया. फक्त थोडा वेळ दे. तात्या साहेबांचा विजय असो, तात्या साहेबांचा विजय असो. तात्यासाहेब मोहिते, कलंक पुसला गेला, निर्दोष सुटलो, त्याचे पेढे द्यायला आलोय. हे घ्या पेढे. मम्मी बाई, आपलं जसं ठरलं तसंच होणार बघा. तुम्हाला मी जो शब्द दिलाय तो पाळणार. तो तात्या बोलत होता त्याचा काय अर्थ आहे? तात्यासाहेबांनी मला खासदारकीची ऑफर दिली आहे आणि मला महिला प्रदेशाध्यक्ष पदाची. तात्या जेलमधनं सुटलाय. आता तो त्याचे काळे धंदे परत सुरू करणार. आपल्याला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. काळजी घ्यावी लागणार आहे. एकदम अलर्ट राहावं लागणार आहे. फक्त सेफ पाऊल टाकून अलर्ट राहून काही उपयोग नाही होणार.